नमस्कार, मी प्रीती भाग्यवंत. आराध्या ह्या कथेचा 55वा भाग खरंच खूप हृदयद्रावक वळणावर येऊन थांबलेला आहे. एकीकडे आरू आणि गोलू हे दोघंजण आपल्या आईसाठी तडफडत आहेत, तर दुसरीकडे आकाश, ज्याचं सर्वस्व आराध्या हिचे श्वास हे बंद झालेले आहेत. स्टीफनच्या एका क्रूर चालीमुळे संपूर्ण रॉय कुटुंब वादळात आलेलं आहे. काय आकाश आपल्या प्रेमाला मृत्यूच्या जबड्यातून वाचवू शकेल का? दुसरीकडे रणजित आणि अर्णव या बदल्याच्या आगीमध्ये इतके पेटलेले आहेत की नेमकं आता हे वादळ कुठे जाऊन थांबणार? चला तर मग जाणून घेऊया आजच्या या थरारक भागामध्ये. रणजित आणि अर्णवने आपली माणसे शहरात सर्वत्र पसरवली होती. त्यांना लवकरात लवकर त्या चिमुकलीचा शोध घ्यायचा होता आणि त्या स्टीफनला सुद्धा आता लवकरात लवकर या जगातून बाहेर काढायचे होते. डिनरची वेळ झाली होती तेव्हा सर्वजण डिनर एरियामध्ये होते. श्रेयाने आकाशकडे पाहिले आणि म्हणाली, आता ठीक आहे ना? राग शांत झाला की नाही? आकाशने तिला डोळे दाखवले तेव्हा तिने तोंड वाकडे केले आणि म्हणाली, डोळे नका दाखवू मला. जरी मी तुझी मैत्रीण असेल तरी विसरू नकोस की आता मी तुझी वहिनीसुद्धा आहे. आकाशने तिच्याकडे पाहिले आणि म्हणाले, वहिनी आहात म्हणूनच काही बोललो नाही, नाहीतर आत्तापर्यंत मार खाल्ला असता तुम्ही. मग तो तोंड वाकडे करून म्हणाला, कधी कधी वाटते की तुला वहिनी म्हणायची सवयच लावून घ्यायला नको होती. किमान तुझ्या या हरकतींना उत्तर तरी दिले असते. श्रेया आनंदाने चहकत म्हणाली, हाय आकाश, तुला माहीत आहे, जेव्हा तू मला अहो म्हणतोस ना तेव्हा मनाला खूप समाधान मिळते. पूर्वी माझी जेव्हा इन्सल्ट तू आणि बॉस मिळून करायचे ना, त्या सर्वांचा हिशोब या एका अहो बोलण्याने पूर्ण होतो. आकाश श्रेयाच्या या विनाकारण बोलण्याने चिडत होता आणि बाकीचे सर्वजण तोंड दाबून हसत होते. पण सर्वांना माहीत होते की श्रेया त्याला मुद्दाम चिडवत होती, जेणेकरून त्याचे लक्ष इतर गोष्टीवरून हटेल. आणि तसेच झाले. आकाश आता त्यांच्यासोबत त्या थट्टामस्करीत इन्व्हॉल्व झाला होता. ते दोघे आपल्या भांडणात मग्न होते. इतक्यात गोलू आराध्याकडे बघून म्हणाला, मम्मा, पप्पा आणि मोठी आई का भांडत आहेत? भांडण करणे तर बॅड मॅनर्स असतात ना? त्याने हे इतक्या निरागसपणे सांगितले की सर्वांची नजर त्याच्यावर स्थिरावली आणि अचानक सर्वजण हसू पडले. गोलू बिचारा गोंधळून सर्वांकडे पाहत होता. आराध्याने त्याला गोंधळलेले पाहिले तेव्हा ती हसून म्हणाली, बेबी, ते भांडण नाही करत आहेत, ते तर फक्त मज्जा मस्ती करत आहेत, समजले का? गोलूने डोळे मिचकावले आणि म्हणाला, ओफो, अच्छा. सर्वजण त्याला पाहून हसले. सर्वांनी डिनर केला आणि जायला निघाले. इतक्यात तन्वी म्हणाली, एक मिनिट, एवढी पण काय घाई आहे भाऊ? थोडं थांबा. समर्थने तोंड वाकडे करून तिच्याकडे पाहिले आणि म्हणाला, ए नोटंकी, हे बकवास बंद कर आणि कामाचं बोल. तन्वीने त्याला घुरून पाहिले आणि मग सर्वांकडे बघून म्हणाली, आज कोणीही लवकर झोपणार नाही, आपण सर्वजण मूव्ही पाहणार आहोत. सर्वांनी तिच्याकडे विचित्र नजरेने पाहिले तेव्हा ती म्हणाली, खबरदार, जर कोणी नाही म्हटले तर. मी सर्वात लहान आहे आणि माझेच ऐकले जाईल. तितक्यात तेजसने तिच्या डोक्यावर थापटी मारली आणि म्हणाला, तू आता सर्वात लहान राहिली नाहीस, समजलं? तो विभाग आता आरू आणि रिवाचा आहे. तन्वीने त्याला घुरून पाहिले आणि म्हणाली, मुळीच नाही, मुलांचा विभाग वेगळा आहे. मी तुम्हा मोठ्यांमध्ये सर्वात लहान आहे, म्हणून तुम्ही फक्त माझं ऐका. असे बोलून तिने तोंड फुगवले. आदिराजने तिच्या जवळ जाऊन तिच्या डोक्यावर हात फिरवला आणि प्रेमाने म्हणाला, जा, लगा ले मूवी, आम्ही सर्वजण तुझ्या सोबत पाहू. तन्वी खुश झाली आणि लगेचच पळाली. सर्वजण तिच्याकडेच पाहत होते. समर्थने दीर्घ श्वास घेऊन म्हणला, ही कधी मोठी होणार नाही. रणजितने तिच्याकडे पाहून सांगितले, तिला अशीच राहू दे, तिच्या या बालिशपणामुळेच तर घरात रौनक असते. समर्थसुद्धा त्याचे बोलणे ऐकून हसला. ते सर्वजण आता थिएटर रूमकडे वळाले. ते सर्वजण जेव्हा थिएटर रूममध्ये आले तेव्हा तिथले दृश्य बदललेले होते. नोकरांच्या मदतीने तन्वीने तिथले सोफे हटवले होते आणि जमिनीवर गाद्या टाकल्या होत्या. इतकेच नाही तर ती प्रोजेक्टर सेट करून बसली होती. जणू काही ते येताच ती फिल्म सुरू करणार होती. तितक्यात एक नोकर तिथे पॉपकॉर्नचे बॉक्स घेऊन आला. तन्वीने लगेचच ती ट्रे घेतली आणि सर्वांकडे पाहून म्हणाली, अरे तुम्ही उभे का आहात? बसा ना. सर्वजण खाली बसले. प्रत्येकजण आपल्या जोडीदारासोबत बसला होता. तन्वी प्रोजेक्टर स्टार्ट केला आणि स्वतः लगेचच समर्थच्या शेजारी जाऊन बसली. मूव्ही स्टार्ट झाली आणि सर्वांची नजर स्क्रीनवर टिकली. समर्थने चित्रपटाचे नाव पाहिले आणि हळूच तन्वीच्या कानात म्हणाला, तन्वीच्या पिल्लू, हे काय लावलंय तू? हॉरर मूव्ही? अरे तुला भीती वाटत नाही?
तर ठीक आहे, पण बाकीच्यांचा तर विचार कर. तन्वीने त्याच्याकडे पाहिले आणि त्याच्या हातावर मारत म्हणाली, तुम्ही गप्प बसा आणि मला बघू द्या. ही मूव्ही मला कधीपासून बघायची होती, पण एकटीला बघायला भीती वाटत होती, म्हणून तर मी ही मूव्ही नाईट प्लॅन केली आहे. तिचे बोलणे ऐकून समर्थने कपाळावर हात मारून घेतला, पण समर्थचे लक्ष स्क्रीनवर होते. मूव्ही सुरू झाली. सुरुवातीला सर्व ठीक होते, पण मग गोष्ट हळूहळू डरावणे होऊ लागल्या आणि अचानक एक भयानक सीन आला आणि त्याच्यासोबतच तन्वीची जोरात किकाळी निघाली आणि ती समर्थच्या छातीशी बिलगली. भीती तर कदाचित इतरांनाही वाटत होती, पण तन्वी काही जास्तीच घाबरली होती. समर्थने तिला जवळ घेत म्हटले, अजून बघ हॉरर मूव्ही. तुलाच खूप हौस होती ना, आता आरामात बघ आणि भूतासोबत मज्जा कर. मीच चाललो झोपायला, असे बोलून तो उठू लागला. तेव्हा तन्वीने त्याला घट्ट पकडले आणि म्हणाली, नाही नाही, नका ना जाऊ, आपण मूव्ही चेंज करूया. समर्थ अजूनही तिला घुरून पाहत होता आणि तन्वी दात दाखवून हसत होती. बाकीच्यांना त्या दोघांचे भांडण पाहून हसू येत होते. तन्वीने जाऊन मूव्ही चेंज केली. यावेळी हा एक कॉमेडी मूव्ही होता. आता सर्वजण मजेत मूव्ही एन्जॉय करत होते. 2.5 तासानंतर चित्रपट संपला आणि सर्वजण उठले. समर्थने तन्वीकडे पाहिले, जी झोपी गेली होती. आकाश हसून म्हणाला, ही आणि हिची झोप आजसुद्धा तशीच आहे. शेजारी कितीही गोंधळ असला तरी हिला काही फरक पडत नाही. बस झोपायचं तर झोपायचं. सर्वजण त्याच्या बोलण्यावर हसले. समर्थने हसून तन्वीकडे पाहिले आणि हळूच तिच्याकडे पाहतच म्हणाला, ही लहानपणापासून आत्तापर्यंत बदललेली नाही, म्हणूनच तर माझं हिच्यावर इतकं प्रेम आहे. सर्वांनी एकमेकांना गुड नाईट म्हटले आणि झोपायला गेले. समर्थने सुद्धा तन्वीला आपल्या कडेवर उचलले आणि आपल्या रूमकडे निघाला. दुसऱ्या दिवशी सकाळी अधिराज आणि श्रेयाची रूम. श्रेयाला जाग आली तेव्हा तिची नजर अधिराजवर गेली, जो तिला मिठीत घेऊन झोपला होता. ती हसली आणि हळूच त्याचा हात आपल्या कमरेवरून हटवून उठली आणि वॉशरूममध्ये गेली. श्रेया फ्रेश होऊन आली आणि किचनमध्ये गेली, पण आज किचनमधले दृश्य काही वेगळेच होते. आकाशने आरूला कडेवर घेतले होते आणि त्याच्या खांद्यावर डोके ठेवून आपल्या निळ्या काच डोळ्यांनी इकडे तिकडे पाहत होती. आकाश आपल्या प्रिन्सेससाठी दूध गरम करत होता, पण त्याच्या चेहऱ्यावर चिंतेच्या रेषा होत्या, ज्या श्रेयापासून लपल्या नाहीत. श्रेयाने त्याच्याकडे पाहिले आणि विचारले, आकाश, तू आज किचनमध्ये कसा? आराध्या कुठे आहे आणि तू काळजीत का वाटतोय? आकाशने तिच्याकडे पाहिले आणि सांगितले, वहिनी, आराध्याला फीवर आहे आणि हे त्या ड्रग्सचे साईड इफेक्ट्स आहेत. समजलं नाही नक्की काय होतंय. समजत नाही आहे नक्की काय होतंय. 2 दिवसापूर्वी तिचे शरीर बर्फापेक्षा थंड होते आणि आज ती आगीसारखी तापते. मला हेच उमजत नाही आहे की नक्की त्या इंजेक्शनमध्ये असं काय होतं. प्रत्येक क्षणी वेगवेगळे सिम्पटम्स दिसत आहेत. श्रेयाने त्याला आश्चर्याने पाहिले आणि विचारले, काय पुन्हा आराध्याची तब्येत बिघडली आहे? आकाशने होकारार्थी मान हलवली. तेव्हा श्रेया म्हणाली, तू तिच्याकडे जा, आरूला मी दूध पाजते. आकाशने आरूला तिच्याकडे देण्याचा प्रयत्न केला, पण आरू आकाशला सोडायला तयार नव्हती. ती रडू लागली. तिला रडताना पाहून श्रेयाने आपले हात मागे घेतले. आकाश म्हणाला, आत्ताच उठली आहे नाही, म्हणूनच चिडचिड झाली आहे. मी बघतोय हिला. आराध्याला समर्थ चेक करतोय. रात्रीपर्यंत ती ठीक होती, पण सकाळी जेव्हा मी तिला उठण्यासाठी स्पर्श केला तेव्हा तिचं शरीर तापलं होतं. श्रेया म्हणाली, ठीक होईल ती, काळजी नको करू. तू आरूचं दूध घेऊन आराध्याकडे जा. आकाशने मान हलवली आणि आरूचं दूध बॉटलमध्ये भरून आपल्या रूमकडे निघाला. श्रेया स्वतःशीच म्हणाली, माहीत नाही आयुष्यात अजून किती संकट लिहिलेली आहेत. तिने दीर्घ श्वास घेतला आणि अधिराजसाठी कॉफी बनवून रूमकडे गेली. आकाशची रूम. आकाश रूममध्ये आला तेव्हा समर्थ आराध्याच्या जवळच होता. त्याने समर्थला विचारले, काय झालंय समर्थ, सर्व ठीक आहे ना? समर्थने त्याच्याकडे पाहिले आणि सांगितले, ठीक आहे, पण ड्रग्स हाय डोस दिला गेला होता, ज्यामुळे असे सिम्पटम्स दिसत आहेत. पण काळजी करण्यासारखं काही नाही. आता मी इंजेक्शन दिले आहे. थोड्याच वेळात ताप उतरेल आणि तिला जाग येईल. आकाशने मान हलवली आणि समर्थ तिथून निघून गेला. इकडे आर्नव ऑफिसला जाण्यासाठी तयार होत होता. नव्याने त्याला पाहिले आणि विचारले, आर्नव, तुम्ही आज लवकर येणार आहात का?
अर्णव आपल्या शर्टचे बटन लावत तिच्याकडे बघू लागला. तेव्हा ती म्हणाली, मला मार्केटला जायचे होते काही महत्त्वाचे सामान आणण्यासाठी. अर्णवने तिला पाहिले आणि तिच्या जवळ जाऊन तिचा चेहरा हातात घेतला आणि म्हणाला, जाऊया आपण, पण तुझी शॉपिंग मी पुन्हा कधीतरी करून देईल. आज आपण दुसरीकडे जाणार आहोत. नव्या म्हणाली, पण मला खूप महत्त्वाचे सामान हवे आहे. अर्णवने तिच्या ओठावर बोट ठेवले आणि म्हणाला, तुझे पॅड्स आणि बाकी सर्व सामान संध्याकाळपर्यंत येईल, त्यामुळे आता गप्प राहा. बस रात्री तयार राहा, मी तुला फिरायला घेऊन जाईल, ओके? नव्या त्याच्याकडे पाहतच राहिली. तेव्हा अर्णव हसून म्हणाला, माझी जान, तुझ्या आणि तुझ्या प्रत्येक गोष्टीवर माझी नजर असते, त्यामुळे जास्त विचार करू नको. नव्या हसून मान खाली घातली. इतक्यात त्याच्या रूमचा दरवाजा कोणी ठोकला. अर्णवने दरवाजा उघडला तर समोर आकाश होता. अर्णवने त्याला पाहिले आणि म्हणाला, भाऊ या ना. आकाशने सांगितले की मी आज ऑफिसला नाही येत आहे. आदिराज भाऊ सोबत राहा आणि काही अपडेट असेल तर मला सांग. अर्णवने विचारले, पण तुम्ही का येत नाही आहात? आकाश म्हणाला, आराध्याची तब्येत पुन्हा बिघडली आहे. तिला असं सोडून मी येऊ नाही शकत. तुम्ही सर्व सांभाळून घ्या. रणजित आज जाईल कारण मी घरी राहणार आहे. अर्णवने होकार दिला आणि आकाश परत निघून गेला. थोड्या वेळाने ब्रेकफास्ट टेबलवर सर्वजण होते. फक्त आकाश आणि आराध्या नव्हते. श्रेयाने आराध्या आणि आकाशचा नाश्ता एक प्लेटमध्ये घेतला आणि त्यांच्या रूमकडे गेली. आराध्यासाठी तिने दलिया बनवून घेतला होता. ती रूममध्ये गेली तेव्हा आकाश आराध्याच्या उशाशी बसला होता आणि तिचा एक हात हातात धरून दुसऱ्या हाताने तिच्या केसावरून हात फिरवत होता. श्रेयाने हाक मारली. आकाशने पाहिले आणि म्हणाला, या ना वहिनी. श्रेया आत गेली आणि तिची नजर आराध्यावर पडली. अशक्तपणामुळे तिचा चेहरा पूर्ण पिवळा झाला होता. श्रेया म्हणाली, नाश्ता करून घे आणि आराध्याला सुद्धा उठवून काहीतरी भरव. आकाशने हळूच मान हलवली. श्रेयाची नजर आरूवर गेली, जी गप्प बसून आकाशच्या जवळ आराध्याकडे बघत होती. आकाशने तिला उचलून आपल्या मांडीवर बसवले. आरूने त्याच्याकडे पाहिले आणि उदास आवाजात म्हणाली, मम्मा. आकाशने हळूच तिचे गाल कुरवळले आणि म्हणाला, मम्मा ठीक आहे बेबी, ती फक्त झोपली आहे, थोड्या वेळात उठेल. आरू पुन्हा आराध्याकडे बघू लागली. आकाशने तिला पुन्हा बेडवर बसवले आणि प्रेमाने आराध्याला उठवत म्हणाला, बायको उठ, काहीतरी खाऊन घे आणि पुन्हा झोप. श्रेया तिथे थांबून काही वेळ परत गेली. आकाशने आराध्याला उठवले आणि तिला आधार देऊन बसवले. आराध्याला तर नीट बसता सुद्धा येत नव्हते. तिने आपले डोके आकाशच्या खांद्यावर टेकवले. आरूने पाहिले की मम्मा उठली आहे. तेव्हा ती हळूच तिच्या जवळ जाऊन बसली. आराध्याने तिला पाहिले. ती तिच्याकडेच बघत होती. आराध्याने हळूच तिला पाहिले. तेव्हा आरू उठली आणि तिने आराध्याचा चेहरा आपल्या दोन्ही हातात धरला आणि म्हणाली, मम्मा. आराध्याने तिला आपल्या मिठीत घेतले. आरूने आपला चेहरा तिच्या छातीत लपवला. आकाशने त्या दोघींना पाहिले आणि आराध्याला म्हणाला, आधी काहीतरी खाऊन घे, मग औषध घे. आराध्याने हळूच मान हलवली. आकाशने प्लेट घेतली आणि तिला दलिया भरवू लागला. मधून मधून तो आरूला सुद्धा भरवत होता. आरू सुद्धा त्यांच्याकडे बघत खात होती. आकाशने आराध्याला नाश्ता भरवला आणि औषधे देऊन पुन्हा झोपवले. मग तो आरूला घेऊन वॉशरूममध्ये गेला. त्याने आरूला आंघोळ घातली आणि तिला तयार करून तिची खेळणी देऊन बसवले. आरू खेळण्यात दंग झाली आणि आकाश आंघोळीला गेला. तो आंघोळ करून बाहेर आला तेव्हा त्याचा फोन सतत वाजत होता, पण सायलेंट मोडवर असल्यामुळे फक्त व्हायब्रेशनचा आवाज येत होता. त्याने पटकन फोन घेतला. स्क्रीनवर फक्त नंबर होता. त्याने विचार करून फोन उचलला आणि पलीकडचा आवाज ऐकून आकाश थक्क झाला. त्याने लबाडीने विचारले, कसा आहेस आकाश? आशा आहे की तू नक्कीच चांगला नसशील. तसं मी ऐकलंय की तुझ्या बायकोची तब्येत ठीक नाहीये. अरे ती ठीक असणार तरी कशी? तुला माहीत आहे का तिला कशाचं इंजेक्शन देण्यात आलं होतं? आकाशच्या मुठी रागाने वळल्या गेल्या. कपाळापासून मानेपर्यंतच्या नसा ताणल्या गेल्या होत्या. तो दाट ओठ खाऊन ओरडला की नक्की काय केलंस तू? स्टीफन त्याचा तो रागीट आवाज ऐकून हसत म्हणाला, अरे आकाश, बिझनेस किंग तर झाला तू, पण दुर्दैवानं तुझं कुटुंबच तुझी सर्वात मोठी कमजोरी बनलं. आकाश रागाने ओरडला, जस्ट शट अप युअर माउथ अदरवाईज आय किल यू. स्टीफन पुन्हा एकदा हसला आणि म्हणाला, मला मारूनही तू तुझ्या बायकोला वाचवू शकणार नाही. माहीत आहे का? कारण मी तिला जे ड्रग्ज दिलंय ते तिला अशा एक
गाढ झोपेत झोपेल की ज्यातून ती कधीच बाहेर येऊ शकणार नाही. आकाशच्या डोळ्यात आता स्टीफनचे बोलणे ऐकून पाणी उतरले होते. स्टीफन पुढे म्हणाला, किंवा असं म्हणूया की जिवंत असूनही ती फक्त एक जिवंत प्रेत बनून राहील. आकाशने दातओठ खाऊन म्हटले, यू ब्लडी ब्लस्टर. स्टीफन हसून म्हणाला, जेवढ्या शिव्या द्यायच्या आहेत तेवढ्या दे. हे तुला तुझ्या कामाचं फळ मिळतंय. तू फक्त कंपनीचे 30% शेअर खरेदी केलेस ना. आता मी तुला तुझ्या बायकोसाठी तडफडताना बघणार. एवढे बोलून तो हसू लागला आणि त्याने फोन कापला. आकाशने रागाच्या भरात फोन जमिनीवर आदळला. त्याच्या डोळ्यात आता द्वेष आणि राग धगधगत होता. आकाशने आता आराध्याकडे पाहिले, जी शांत झोपली होती. तो धावत तिच्याकडे गेला आणि तिला आवाज देत उठवू लागला, बायको उठ, डोळे उघड. बघ, खूप झोपली आता तुम्ही. आता उठ. आरूने आपल्या पप्पांना पाहिले, जे आराध्याला उठवत होते. ती उठली आणि हळूच बेडकडे सरकली आणि बेडवर चढली. आकाशच्या रूमच्या बेडची उंची अजिबात जास्त नव्हती, त्यामुळे आरू आरामात चढून उतरू शकत होती. ती सुद्धा आता जाऊन आपल्या मम्माला उठवू लागली होती. आकाशच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते. तो केव्हापासून तिला उठवत होता, पण ती डोळे उघडत नव्हती. आकाशचे अश्रू त्याच्या गालावरून ओघळून आराध्याच्या गालावर पडत होते. आता तर आरूसुद्धा रडू लागली होती. तिची मम्मा उठतच नव्हती. तिच्या रडण्याचा आवाज ऐकून सर्वजण तर आकाशच्या रूमकडे धावले. आकाश आणि आरूची अवस्था पाहून श्रेयाचे पाय जगाच्या खाली खिळले आणि तिचे हृदय धडधडू लागले. तिने लगेचच अधिराजला कॉल केला आणि तिला जेवढे समजले तेवढे तिने सांगितले. अधिराज एक क्षण सुन्न झाला आणि पुढच्या क्षणी घराकडे धावला. स्टाफ त्याला अशा अवस्थेत पाहून थक्क होता, पण त्याला या क्षणी फक्त आपल्या भावाची आणि आपल्या आरूची काळजी होती. तन्वीने सुद्धा समर्थला लवकर बोलवून घेतले होते. सर्वजण काळजीत होते आणि सर्वांच्या डोळ्यात पाणी होते. आकाशने आराध्याच्या छातीवर कान ठेवला. तिचे धडधड खूप मंद झाली होती. आकाशला जणू आपले श्वास थांबल्यासारखे वाटत होते. समर्थ लवकरच घरी पोहोचला. त्याच्यासोबत अजून 2 डॉक्टर्ससुद्धा होते. आराध्याला तातडीने घरच्या मिनी हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात आले आणि तिचे उपचार सुरू झाले. आकाश एक कोपऱ्यात सुन्न होऊन बसला होता आणि आरू श्रेयाच्या कुशीत शिरून तिच्या छातीशी बिलगली होती. नशीब असे होते की यावेळी गोलू स्कूलमध्ये होता, नाही तर श्रेयाला दोन्ही मुलांना एकत्र सांभाळणे कठीण झाले असते. अधिराज घरी आला तेव्हा आकाशला पाहून त्याचे पाय थांबले. आकाशची नजर त्याच्यावर गेली तेव्हा तो थकलेल्या पावलांनी उठला आणि जाऊन त्याच्या गळ्याला लागला. त्याचा संयम आता सुटला होता आणि तो ढसाढसा रडू लागला. स्टीफनचे बोलणे अजूनही त्याच्या कानात घुमत होते. त्याने अधिराजच्या गळ्यात पडूनच सांगितले की मी तिला गमावू शकत नाही भाऊ. मला ती माझ्या आयुष्यात हवी आहे, आपल्या प्रत्येक क्षणात हवी आहे. तिच्याशिवाय मी माझ्या आयुष्याचा विचारही करू शकत नाही. अधिराजच्या डोळ्यातसुद्धा त्याची ही अवस्था पाहून पाणी आले होते. तितक्यात समर्थ बाहेर आला आणि म्हणाला, आकाश. आकाशने त्याला पाहिले तेव्हा तो चटकन त्याच्याकडे गेला. समर्थाने त्याला पाहिले आणि नजर चोरत सांगितले, वहिनींना स्लो पॉइझन देण्यात आला आहे. आकाश हे ऐकून 2 पावले मागे झाला. समर्थाने त्याला सावरले आणि पुढे म्हणाला, हे असं पॉइझन आहे ज्याची ओळख ब्लड टेस्टमध्ये होऊ शकत नाही. हे त्यांचा जीव घेणार नाही, पण काही सांगू शकत नाही कारण त्यांची धडधड खूप कमी आहे. आकाशने त्याला स्वतःपासून दूर झटकले आणि रागाने ओरडून म्हणाला, शट अप, जस्ट शट अप. तिला काहीही झाले नाही, काहीच नाही झालंय. असे बोलून तो तातडीने आराध्याकडे निघून गेला. सर्वांचे डोळे ओले होते. कोणालाच काही समजत नव्हते. अधिराजने समर्थला विचारले, समर्थ, जर विष आहे तर त्याचा अँटिडोससुद्धा असेलच आणि मला आराध्यासाठी तो हवा आहे. परिस्थिती काही असो, कितीही पैसे खर्च झाले तरी चालतील, पण मला तो अँटिडोस कोणत्याही परिस्थितीत हवा आहे. समर्थने त्याच्याकडे पाहिले आणि नम्र आवाजात सांगितले, भाऊ, आपल्याकडे फक्त 24 तास आहे, कारण आधीच बहिणींना विष देऊन 3 दिवस झाले आहेत आणि जर 24 तासात आपण त्यांना अँटिडोस देऊ शकलो नाही तर कदाचित आपण त्यांना कायमचं गमावून बसू. अधिराजने जोरात आपले डोळे बंद केले आणि म्हणाला, नाही, मुळीच नाही. अधिराजने लगेचच आपला फोन काढला आणि युवराजला कॉल केला. युवराजने कॉल पिक केला तेव्हा अधिराज म्हणाला, तुला एक विषयाची डिटेल्स पाठवत आहे. मला त्याचा अँटीबायोडोस पुढच्या 2 तासात हवा आहे. कोणत्याही परिस्थितीत कितीही पैसे खर्च झाले तरीही चालतील,
मला फरक पडत नाही, पण तो अँटीडोस हवा आहे. युवराजने त्याचे बोलणे ऐकून सांगितले. प्रयत्न करेल सर. आदिराजने गंभीरपणे सांगितले. प्रयत्न नाही, मला तो हवाच आहे. युवराजने जी सर म्हटले आणि फोन ठेवला. समर्थाने युवराजला डिटेल्स पाठवले आणि युवराज आपल्या कामाला लागला. इकडे आकाश आराध्याकडे आला. ती मशीनच्या मध्ये घेरलेली होती, निष्प्राण होऊन पडलेली होती. तो काही क्षण तिला ओल्या डोळ्यांनी पाहत राहिला आणि मग जड पावलांनी तिच्या जवळ जाऊ लागला. त्याने हळूच आराध्याचा हात पकडला आणि तिच्याकडे बघत म्हणाला, बायको उठ प्लीज, बघ आता खूप झालं, अजून किती झोपणार, बघ आरू तुझ्याशिवाय किती अस्वस्थ झाली आहे, वहिनींनी तिला किती कष्टाने गप्प केलंय, प्लीज उठ बायको. आकाश बराच वेळ तिच्या जवळ बसून राहिला, पण आराध्याने कोणतीही हालचाल केली नाही. आकाशने तिला कमरेतून पकडले आणि हळूच तिचे डोके आपल्या पोटावर ठेवले आणि डोळे बंद करून मनातल्या मनात म्हणाला, जर तू माझ्यापासून दूर जाण्याचा किंवा मला सोडून जाण्याचा विचार केला तर माझा शब्द आहे, तुझ्यासोबत माझे श्वाससुद्धा थांबतील. इकडे घरामध्ये सर्वजण आले होते आणि रणजित, आर्णवसुद्धा हरीच्या मुलीला शोधून परत आले होते. हरीने त्या सर्वांचे आभार मानले, पण आता प्रत्येकजण आराध्याच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत होता. इकडे युवराज आराध्यासाठी अँटीडोस शोधत होता, पण आतापर्यंत त्याच्या हाती निराशाच आली होती. 5 तास उलटून गेले होते. सर्व लोक अस्वस्थ बसले होते, पण कोणीच काही करू शकत नव्हतं. आरूची झोप उघडली तेव्हा ती अजून श्रेयाच्या कुशीत होती. तिने नजर उचलून पाहिले तर ती श्रेयाच्या कुशीत होती. आपली आई जवळ नाही हे पाहून ती पुन्हा रडू लागली. ती रडत ओरडली की मम्मा मम्मा. श्रेया तिला पाहून तिला गप्प करू लागली, पण ती गप्प व्हायचे नाव घेत नव्हती. श्रेया तिला पाहून ढसाढसा रडू लागली. तिची आई तिथे आयुष्य आणि मृत्यूच्या मध्ये झुंजत होती आणि ती लहान मुलगी तिच्यासाठी तडफडत होती. आकाशने जेव्हा आता आरूच्या रडण्याचा आवाज ऐकला तेव्हा तो उठून बाहेर आला. आरूला रडताना पाहून त्याचे हृदयसुद्धा रडत होते. तो तिच्याकडे गेला आणि श्रेयाच्या कुशीतून आरूला घेऊन आपल्या छातीशी लावले. आरूने त्याच्या खांद्यावर आपल्या चिमुकल्या हातांनी मारत सांगितले, डॅडा मम्मा मम्मा. आकाशने तिचे डोके थोपटले आणि स्वतःला सावरत नम्र आवाजात म्हणाला, मम्मा ठीक आहे बेटा, गप्प हो. आकाश सतत तिचे डोके थोपटत होता. आरू हळूच शांत झाली, पण तिचे अजूनही आपले डोके आकाशच्या खांद्यावर टेकून ठेवलेले होते. कोणालाही काही सुचत नव्हते की काय करावे आणि काय नाही. तितक्यात गोलू घरात आला. तो आपल्या बॉडीगार्ड्स सोबत होता. त्याने सर्वांना हॉलमध्ये पाहिले तेव्हा तो धावत सर्वांच्या जवळ आला आणि आकाशला पाहून म्हणाला, डॅडा मम्मा कुठे आहे, मला त्यांना माझा टेस्ट पेपर दाखवायचा आहे. आकाशने त्याला पाहिले आणि मग त्याच्याजवळ गुडघ्यावर बसला. आरू अजूनही त्याच्या छातीशी बिलगलेली होती. आकाशने गोलूचे डोके थोपटले आणि सांगितले, बेबी तुझ्या मम्माची तब्येत खराब आहे, काका आणि डॉक्टर्स त्यांचे उपचार करत आहे, त्यामुळे आता तुम्ही त्यांच्याकडे जाऊ शकत नाही. गोलूने त्याला पाहिले आणि विचारले, मम्माला काय झालं डॅडा, आज सकाळीसुद्धा त्या मला बाय बोलायला आल्या नव्हत्या, त्यांना काय झालंय. आकाशच्या डोळ्यात त्याच्या बोलण्याने पाणी आले. गोलूचा हा प्रश्न योग्य होता. त्याने 3 वर्ष आपल्या आईशिवाय काढली होती आणि जेव्हा आराध्या आली तेव्हा त्याचे जग आणि त्याचे जास्तीत जास्त वेळ तिच्यासोबतच फिरू लागला. आकाशने स्वतःला सावरले आणि म्हटले, काही नाही झालं, थोड्या वेळाने ठीक होईल ती. आधी तू जा आणि चेंज करून आपल्या होमवर्क कंप्लीट कर. मोठी आई तुमच्या रूममध्ये स्नॅक्स पाठवून देईल, ओके. गोलू बिचारा उदास होऊन त्याला पाहत राहिला. त्याला या क्षणी जास्त काही समजले नाही. फक्त एवढे समजले की त्याची आई आजारी आहे आणि तो आत तिला भेटू शकत नाही. श्रेया त्याला आपल्यासोबत घेऊन गेली. गोलूचा चेहरा उतरला होता. त्याला काही समजत नव्हते. वेळ निघून गेला. 15 तास उलटले. आकाशने सर्वांना आराम करायला सांगितले होते, पण सर्व आराध्याच्या जवळच बसून होते. आरूला जेवण देऊन त्याने सुखवले होते आणि गोलूला श्रेयाने आपल्या रूममध्ये झोपवले होते.
पण बाकी कोणाच्याही डोळ्यात झोप नव्हती. तितक्यात आदिराजचा फोन वाजला. आदिराजने फोन पाहिला तर युवराजचा कॉल होता. त्याने कॉल पिक केला तेव्हा तिकडून युवराज पटकन म्हणाला, मला मिळालं सर. आदिराजने त्याचे बोलणे ऐकले आणि तेव्हा सुटकेचा श्वास घेऊन डोळे बंद केले. मग म्हणाला की लवकरात लवकर अँटीडोस ऑर्डर कर. मला त्या स्टीफनवर अजिबात विश्वास नाही, त्यामुळे ही जबाबदारी तुझी आहे. अँटीडोस पूर्ण सुरक्षिततेसह पुढच्या 6 तासात मला घरी हवा आहे. युवराजने यस सर म्हटले आणि फोन ठेवून आपल्या कामाला लागला. श्रेयाने आदिराजकडे पाहिले आणि विचारले, काय झालं? आदिराजने शांत आवाजात सांगितले, अँटीडोस मिळाला आहे. श्रेयाने सुटकेचा श्वास घेतला आणि म्हणाली, बस आराध्या ठीक होऊ दे. मुलं तिच्याशिवाय तडफडत आहेत. आदिराजने शांत आवाजात सांगितले, आणि माझा आकाशसुद्धा. तो मजबूत बनून बसला आहे, पण क्षणोक्षणी तो आतून तुटत चालला आहे. फक्त अँटीडोस सही सलामत येऊ दे आणि आराध्या ठीक होऊ दे. त्यानंतर त्या स्टीफनला मी सोडणार नाही. श्रेयाने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. आदिराजने एक नजर तिच्याकडे पाहिले, पण काही बोलला नाही. सर्वजण आपापल्या रूममध्ये बसले होते. कोणाच्याच डोळ्यात झोप नव्हती. रणजितला आता सहन होत नव्हते. त्याने आपला फोन उचलला आणि सिक्युरिटी हेड कार्तिकला फोन केला. कार्तिकने कॉल पिक केला आणि म्हणाला, जी सर. रणजितने शांतपणे खोल आवाजात सांगितले, 15 बेस्ट बॉडीगार्ड सोबत घे आणि पार्क एरियामध्ये माझी वाट बघ. मी येतोय. अवनीने त्याचे बोलणे ऐकले तेव्हा ती घाबरून म्हणाली, तुम्ही कुठे जात आहात? रणजितने तिच्याकडे न बघता सांगितले, आपल्या मित्राच्या आणि आपल्या बहिणीच्या दुःखाचा हिशोब चुकता करायला. असे बोलून त्याने आपला ओव्हरकोट घातला आणि बाहेर निघाला. तो बाहेर पडलाच होता की समोरून आर्नव भेटला. आर्नवने त्याला पाहिले तेव्हा तो समजला की रणजित कुठे जात आहे. त्याने त्याला पाहून म्हटले, मी सुद्धा सोबत येणार. रणजित काही बोलला नाही, फक्त पुढे चालत राहिला आणि आर्नवसुद्धा त्याच्या मागे निघाला. दोघेही बाहेर निघाले. तिथे बॉडीगार्ड्स आधीच तयार होते. रणजितने कार्तिकला पाहून सांगितले, मला 4 गन्स हव्या आहेत. कार्तिकने त्याला 4 गन्स आणून दिल्या. रणजितने 2 गन्स अर्णवला दिल्या आणि 2 स्वतःकडे ठेवल्या. त्याने सर्व बॉडीगार्ड्सना सूचना दिल्या आणि त्यांच्यासोबत तो आणि अर्णव दोघेही निघाले. यावेळी पहाटेचे 3 वाजले होते, पण त्या दोघांना कशाचीच फिकर नव्हती. ते दोघे आता विचार करून निघाले होते की त्यांना आता काहीतरी करायचे होते. इकडे युवराजने आराध्यासाठी अँटीडोस ऑर्डर केला होता, पण त्याला माहीत नव्हते की स्टीफनने त्याच्या मागे आपली माणसे लावली होती आणि त्यांना समजले होते की त्याने अँटीडोस ऑर्डर केला आहे. आता त्यांचा उद्देश फक्त तो अँटीडोस त्यांच्याकडून हिसकावून घेणे आणि तो आराध्यापर्यंत पोहोचू न देणे होता. तर मित्रांनो, आपण पाहतच आहात की परिस्थिती ही हाताबाहेर चाललेली दिसतीये. आता आराध्याचा जीव वाचवण्यासाठी फक्त काही तासच शिल्लक उरलेले आहेत. त्यातही स्टीफनची माणसं तिथे तो अँटीडोस रोखण्यासाठी टपून बसलेली आहेत. रणजित आणि आर्नव या दोघांनी सोडाचा जो प्रवास सुरू केलेला आहे तो खरंच यशस्वी ठरेल का? काय रॉय कुटुंबाचा घात होईल? तुम्हाला काय वाटतं? आराध्या ही शुद्धीवर येईल का? तुमच्या प्रतिक्रिया ह्या मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत मी प्रीती भाग्यवंत तुमची रजा घेते. तुमची तुमच्या घरच्यांची काळजी घ्या.